अधिकाऱ्यांनी दिली आहे। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्या त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशांच्या दौऱ्यात भारत आणि त्रिनिदाद टोबॅगो यांच्यात पर्यटन, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि आयुर्वेद अशा विविध क्षेत्रांमध्ये 8 करार झाले। या करारांमध्ये सरकारी इमारतींवर सोलार यंत्रणा बसवणं, डास नियंत्रण, नेल्सन बेटाचा विकास आणि वेस्ट इंडिज विद्यापीठात आयुर्वेदासाठी भारतीय अध्यासन सुरू करणं यांचा समावेश आहे। जयशंकर यांनी पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर यांच्यासोबत चर्चा करत दोन्ही देशांमधलं सहकार्य वाढवण्यावर भर दिला। सोबतच पायाभूत सुविधा, सुरक्षा, आरोग्य आणि कौशल्य विकास या विषयांवरही चर्चा केली गेली। यावेळी भारताकडून शालेय विद्यार्थ्यांना 2000 लॅपटॉप देण्यात आले। तसंच भारताच्या मदतीनं उभारण्यात आलेल्या कृषी प्रक्रिया केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं। जयशंकर यांनी त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या संसदेलाही भेट दिली। तसंच महात्मा गांधी स्मारकाला भेट देत आदरांजली वाहिली। दत्तात्रय मंदिर आणि हनुमान मंदिरांनाही त्यांनी भेटी दिल्या। या दौऱ्यामुळे भारताचं त्रिनिदाद आणि टोबॅगो यांच्याबरोबरचे संबंध अधिक मजबूत झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे।